नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। पण अमेरिकेमध्ये आता असं भविष्यात काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। आणि अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार, किती वाढणार, कधी वाढणार आणि कसा वाढणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास सदैव मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। पण अमेरिकेमुळे आपल्या देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 100% वाढणार। आणि हा जो बाजारभाव आहे मग का वाढणार, किती वाढणार, कधी वाढणार आणि कसा वाढणार, या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता अचूक उत्तर। लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश आणि अमेरिकेमध्ये यंदाच्या वर्षी जे उत्पादन आहे ते 100% वाढणार आहे असं USDAचं म्हणणं आहे। USDAच्या मते 1160 लाख टनांचं जे गेल्या वर्षीचं उत्पादन आहे त्याच्यापेक्षा 90 लाख टन उत्पादन अधिक होऊन उत्पादन 1250 लाख टनांच्या आसपास स्थिरावणार आहे। आणि याच्यामुळे झालं काय की जो बाजारभाव सिबॉटवर $11 प्रति बुशेल्स होता तो हे या ठिकाणी समजल्यानंतर की अमेरिकेचं उत्पादन प्रचंड वाढणार आहे, त्यानंतर बाजारभावामध्ये विलक्षण आपल्याला घसरण दिसली आणि बाजारभाव 4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती दिसला। सिबॉटवरती सोयाबीनचा बाजारभाव $9.30 प्रति बुशेल्स पर्यंत खाली आला। आता एवढी त्या ठिकाणी जी पडझड झाली त्यानंतर खालच्या स्तरावरून बाजार त्या ठिकाणी सुधारायला लागलाय, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की अमेरिकेमुळे जे काय व्हायचं होतं ते होऊन गेले। आणि आता अमेरिकेमधील उत्पादन जरी वाढलं तर लक्षात घ्या मित्रांनो, बाजारभाव घसरणार नाही, किंबहुना आता जे काही आहे ते मित्रांनो ते पचवल्या गेले, त्यामुळे बाजारभावात सुधारणा दिसणार जरी उत्पादन 1250 लाख टन झालं किंवा त्यापेक्षा अधिक झालं तरी। म्हणजे ते जी 100% येणार ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण बाजारभाव खूप कोसळला आहे। परंतु जर अमेरिकेतील उत्पादन अपेक्षेपेक्षा म्हणजे 1250 लाख टनांपेक्षा जर कमी झालं, थोडं देखील कमी झालं, तर लक्षात घ्या उत्पादनातील ही घट बाजारभावाला विलक्षण आधार देणार आणि यामुळे बाजारभाव प्रचंड तेजी दाखवणार, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात नोव्हेंबर महिन्यापर्यंत बाजारभाव पातळी 4500 तर डिसेंबर जानेवारी महिन्यात आपल्या असणाऱ्या काही ज्या स्थानिक कारणे म्हणजे आपल्या देशांतर्गत या कारणांची जोड घेऊन पार जाताना दिसू शकते। म्हणजे अमेरिकेत उत्पादन जेवढं त्या ठिकाणी सांगितलं तेवढं झालं तर आपल्याला 200-300 ची तेजी दिसेल आणि जर उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली तर मात्र 500 ते 700 ची तेजी जर आपल्या देशांतर्गत बाजारात भविष्यात आली तर काही आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं मत आहे।
म्हणूनच तर म्हटलो मित्रांनो की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। आता तुम्हाला काय वाटते, अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार, जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारात कशा पद्धतीनं सोयाबीनचा बाजारभाव राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ मला वाटते आवडला असेल तर लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।